नमस्कार. शब्दफुलेच्या 97व्या भागात मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते. असं म्हणतात की संकट समयी जो कामी येतो तोच आपला खरा मित्र असतो. तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की आपले घनिष्ठ मित्र म्हणजे जीवश्च कंठश्च मित्र, अगदी यारो के यार म्हणा ना, पण जेव्हा सर्वात मोठं संकट समोर येतं तेव्हा मात्र हेच यारो के यार होतात पसार. असा अनुभव आलाय का तुम्हाला? असंच काहीसं झालं शिकारी या कथेतल्या दुसऱ्या भागात. 3 मित्रांपैकी 2 मित्र त्याला एकट्याला सोडून जातात. आता हा एकटा त्या समोर असलेल्या जीवघेण्या संकटाला कसं सामोरं जातो हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागात. मित्रांनो, या कथेचे लेखक अभिषेकी हे विविध जोनरामध्ये आपल्या कथा लिहितात. हॉरर कथा लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे. हलक्या फुलक्या आणि भावनिक कथाही ते सशक्तपणे लिहितात. त्यांच्या लिखित कथांची लिंक मी खाली देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये. ती लिंक क्लिक करून तुम्ही त्यांच्या कथा वाचू शकता आणि त्यांच्या ऑडिओ कथांचा आनंद तुम्ही शब्दफुले पॉडकास्टवर घेऊ शकता. मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय द्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर ही कथा शेअर करा. तर ऐकूयात शिकारी या कथेचा तिसरा आणि अंतिम भाग. शब्दफुले बाय सुजाता. कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात. कथा शिकारी भाग 3. लेखन अभिषेकी. आवाज सुजाता. मी समोरच्या खोलीचा दरवाजा उघडतो. आतमध्ये पूर्णपणे लालसर अवकाश पसरलेलं असतं. कुबट वास अंगावर येतो, पण मी सावध पावलांनी पुढे जातो. ती जागा एखाद्या गोदामाप्रमाणे पसरलेली असते. आजूबाजूच्या काळोखात लाल हिरवे डोळे दिसू लागतात. सुरुवातीला पार्किंगमध्ये ज्यांनी आमच्यावर हल्ला केला होता ते हेच होते. म्हणजे हा सर्जा आम्हाला इथपर्यंत न पोहोचू देण्यासाठी प्रयत्न करत होता. काही क्षणात विचित्र आवाज सुरू झाले. कुठल्याही क्षणी माझ्यावर 10 दिशांनी वार होऊ शकत होते. पण याच मोक्याच्या क्षणासाठी मी माझ्याकडील ब्रह्मास्त्र राखून ठेवलं होतं. ते मी बाहेर काढलं. मी माझ्या गळ्यातलं चांदीचं लॉकेट ज्यामध्ये गणपती होता ते हातात घेतलं. आम्हाला पीईडीमध्ये शिकवलं होतं की कुठल्याही एका वस्तूशी तुम्ही तुमच्या सर्व सकारात्मक भावना जोडल्या आणि त्याच्याशी तुमची शक्ती एकाग्र केली तर त्या वस्तूमधून सकारात्मक ऊर्जेचं वलय तुम्हाला संरक्षण देतं. ती वस्तू प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते. माझ्यासाठी ते लॉकेट होतं. मी ते हातात घेतलं आणि माझ्याभोवती सकारात्मक ऊर्जेचा परीघ निर्माण झाला. आता त्या वलयामध्ये येण्याचं धाडस कुठलीही वाईट शक्ती करणार नव्हती. कैक अतृप्त गुलाम श्वापद त्या वलयाला छेदून पुढे येण्याचा प्रयत्न करत असताना भस्मसात झाले. मी पुढे जात होतो. हा प्रवास थांबला नसता म्हणून मी मोठ्याने ओरडलो, चिणू चिणू, तुझी आई तुझी वाट पाहते आणि मी तुला घेऊन जाण्यासाठी आलोय. कुठे आहेस बाळा? चिणू. मी असं म्हणताच दक्षिणेकडून एक आवाज आला आणि अंधारातून एक चेंडू माझ्या दिशेने येऊ लागला. तो अर्थातच चिणूचा होता. मी सावकाश तिकडे जाऊ लागलो. काही पावलं मी पुढे जाताच सगळीकडे अंधार झाला आणि एका ठिकाणी प्रकाश दिसू लागला. मी नीट बघितलं तर एका पिंजऱ्यात चिणू होती, अगदी निश्चित, काहीही आवाज न करता. मी धावतच तिकडे गेलो. मी जसा त्या पिंजऱ्याजवळ गेलो तसा मोठ्याने हसण्याचा आवाज आला आणि सगळीकडे लालसर प्रकाश पसरला. त्यात समोरून एक विक्षिप्त आकाराची अवाढव्य आकृती समोर आली. इतक्या सहजासहजी नेऊ देईल असं वाटलं का? तो अतिशय अभद्र आवाजात बोलला. वेल, मलाही वाटलं नव्हतं तसं. मी ही मेन विलनच्या एंट्रीची वाटच बघत होतो. तू कोण आहेस मला माहिती नाही. थोड्याफार शक्ती असतील तुझ्याकडे, पण त्याच्या आधारावर तू आम्हाला नाही नमवू शकत. तो म्हणाला, आम्हाला? कोणासोबत तू युती केलीयस सर्जा? मी त्याला डिवचलं.
इतक्या वर्षांपासून इथे अतृप्तपणे वावरतोय, तर इथल्याच देवतांशी मी इमानी राहणार. त्यांनीच मला शक्ती दिली आणि सेवकही, ज्यांच्यापासून तू आताच वाचलास. तो म्हणाला, तू इतका क्रूर आणि निर्दयी होतास की सैतानाने तुला गुलाम केलं नसतं तर मला नवलच वाटलं असतं. जिवंतपणी तर तू दुष्ट होतासच, आता तर तुला परवानाच मिळालाय. मी तेच करत होतो जे आम्हाला PEDE मध्ये शिकवलं होतं. दुष्ट प्रवृत्तींना कमीपणा दाखवल्याशिवाय त्या चुका करत नाहीत, आणि तेच मी त्याला करायला भाग पाडत होतो. मी या पोरीला सोडणार नाही. तुला जायचं असेल तर मी तुला मार्ग मोकळा करेन. परत जाऊ शकतोस आपल्या दुनियेत, पण हा माझा भोवताल आहे. इथं मी कोणाची मक्तेदारी नाही खपवून घेणार. तो, मी इथून गेलो तर आमच्या अख्ख्या PEDEच्या टीमला इथे घेऊन येईन, आणि जर का आमचे टीचर सर अल्बर्ट अभिषेकी इथे आले तर तू आणि तुझे बगल बच्चे गेलातच समज. मी त्याला अजूनच रागात आणत म्हणालो, म्हणजे तुला मरायचं आहेस तर, आणि तुझा आत्मा देखील इथेच खितपत पडणार आता. असं म्हणत त्याने माझ्यावर वार केला. माझ्या भोवती असलेल्या वलयाने मला वाचवलं खरं, पण तो आघात त्याला पेलवला नाही. तो सर्जा आणि जो कोणी सैतानी आत्मा होता ते द्वेषाने माझ्यावर वार करायचा प्रयत्न करत होते. याशिवाय त्याच्या बगल बच्चाने माझ्यावर हल्ला करायला सुरुवात केली. वलय आहे तोपर्यंतच मी चिणूला सोडवण्याचा प्रयत्न करणार होतो आणि तिथून पळ काढणार होतो, पण तो पिंजरा काही केल्या माझ्याने तुटत नव्हता. अचानक हल्ला थांबला आणि तो अंधारात लुप्त झाला. मी सावध झालो आणि एकाएकी अंधारातून त्याने वेगाने आणि पूर्ण शक्तीनिशी माझ्यावर हल्ला केला. आणि ज्याची भीती होती तेच झालं. माझं वलय तुटलं. त्याची शक्ती वरचढ झाली आणि माझं मनोबल अपुरं पडलं. तोही बऱ्यापैकी जखमी झाला असावा. आजूबाजूची ती श्वापदा आणि गुलाम माझ्या भोवती जमा होऊ लागले. कुठल्याही क्षणी पूर्ण शक्तीनिशी ते माझ्यावर हल्ला करणार होते. शेवटचा पर्याय म्हणून मी घड्याळ काढलं आणि ते बटन दाबलं. त्याच्या फ्रिक्वेन्सीने काही जण मागे फिरले, पण तो काही बदला नाही. उलट कुत्सितपणे हसत होता. त्याचं अवाढव्य शरीर लवकरच मला संपवणार होतं. आयुष्याची दोरी आता तुटल्यातच जमा होती. सर्वथा प्रयत्न करूनही मी पराभूत झालो होतो, आणि वाईट या गोष्टीचं वाटत होतं की मी PEDEच्या कसोटीवर खरा उतरलो नाही आणि एका आईची तिच्या मुलीशी भेट नाही घडवून देऊ शकलो. मी डोळे मिटले. डोळ्यात अश्रूचा थेंबही नव्हता, पण खंत नक्कीच होती. मी मरणाला स्वीकारलं होतं. भय म्हणून नाही, तर शोक म्हणून. मी डोळे मिटले होते आणि आजूबाजूच्या गोंगाटात एक ध्वनी उमटला. हलगी वाजू लागली होती, ढोल वाजू लागले होते. त्यांचा आवाज मोठा होत होता आणि गुलामांचा गोंगाट कमी झाला होता. गुलामांची आता धावाधाव सुरू झाली होती. पलीकडे मी ज्या दरवाजातून आलो होतो तो दरवाजा आता उघडला गेला होता आणि प्रकाशाचं एक वर्तुळाकार वलय पुढे येत होतं, वाढत होतं. राघव आणि केदार. एकाच्या हातात हलगी होती आणि दुसऱ्याच्या हातात ढोल. दोघंही मोठ्या त्वेषाने वाजवत होते. कित्येकदा गणपती मिरवणुकीत आम्ही ज्या पद्धतीने ते वाजवतो तसं ते वाजवत होते आणि केदारचा दीर्घ आवाज घुमू लागला. जय हनुमान ज्ञान गुणसागर. यानंतर मोठ्याने ढोल हलगी वाजली. जय कपी सतीहू लोक उजागर. पुन्हा हलगी ढोल. केदार मोठमोठ्याने हनुमान चाळीसा म्हणत होता, तर राघव त्याच त्वेषानं वाजवत होता. ते दोघेही माझ्या दिशेने येत होते. मला अक्षरशः जीवनदान मिळालं होतं. जो अपेक्षित ध्वनी, लय आणि सकारात्मकता पाहिजे असते ती त्या भोवतालात निर्माण झाली होती. अंधाराचं साम्राज्य अस्ताव्यस्त झालं होतं.
मी सर्जा आणि तो जो कोण होता त्याच्याकडे बघत म्हटलं, हर रावण की लंका जली है, क्योंकि सत्य के साथ बजरंग बली है. मीही हनुमान चाळीसा म्हणायला लागलो. अवघा प्रकाशमय सोहळा सुरू झाला. काळोख मागे लोटला जात होता. सर्व ऊर्जेचा खेळ असतो. पिंजरा गळून पडला आणि आम्ही परत जाऊ लागलो. हनुमान चाळीसा अगदी लयात सुरू होती आणि वाद्यांचे प्रतिध्वनी सर्वदूर उमटत होते. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. केदार आणि राघव जवळ आले. मी त्यांच्या जवळची झांज घेतली आणि मीही वाजवू लागलो. आम्ही तिथून वेगाने बाहेर पडत होतो. चिनू आमच्या सोबत होती. अंधारातून आरडाओरडा सुरू होता, पण ते आता बंदिस्त होते आणि त्यांची सीमारेषा त्यांना कळून चुकली होती. आम्ही दरवाजातून बाहेर पडलो आणि आईला तिच्या मुलीची भेट घालून दिली. आमच्या डोळ्यांसमोर त्या दोघी त्या ध्वनीत कुठेतरी विलीन झाल्या, मुक्त झाल्या. आमचं काम झालं होतं. आम्ही तिथून बाहेर पडलो. थेट पार्किंग मध्ये आलो. समोर एक व्हॅन होती. त्यावर लिहिलं होतं, सम्राट बेंजो बाजा. राघव म्हणाला, परतताना तू सांगितलेलं आठवलं की लय, ताल, सकारात्मक ऊर्जा आणि हनुमान चाळीसा वगैरे. ही व्हॅन इथे कसल्या तरी पार्टीसाठी आली होती आणि या व्हॅन मध्ये सगळी वाद्य होती. म्हटलं लगेच ट्रायल घेऊन बघू. आणि मलाही PED मध्ये ऍडमिशन घ्यायचंय. चांगला पगार मिळत असेल तर नोकरी तर मिळेल. केदार म्हणाला, बस झालं बाबा ते PED. मरता मरता वाचलो बघ आज. आत्ताच्या आता सर अल्बर्ट अभिषेकीला राजीनामा पाठवून देतो. मी. राघव म्हणाला, अरे नको नको, आम्हीही कोर्स करतो आता आणि आम्ही पास झालो की आपण आपली कंपनी सुरू करू आणि भूताना मारून रगड पैसा कमवू. केदारने विचारलं, आपल्या कंपनीचं नाव काय असेल पण? शिकारी. कथा शिकारी, डॉन ऑफ घोस्ट हंटर्स. लेखन अभिषेकी. आवाज सुजाता. मित्रांनो, कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, स्वकीयांना, आप्तेष्टांना जे मराठी कथांवर प्रेम करतात त्यांना नक्की शेअर करा. तुम्ही जर शब्दफुले पॉडकास्ट फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. शब्दफुले यूट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि पॉडकास्टवर तुम्ही ऐकत असाल, उदाहरणार्थ स्पॉटिफाय, गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट, गाना.com, जिओ सावन, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, हंगामा, स्टोरीटेल, ऑडिबल या सर्व प्लॅटफॉर्मवर शब्दफुले फॉलो करा आणि 5 स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. तो तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता किंवा सुजाता_ शब्दफुले हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे, तिथेही तुम्ही मला DM करून कळवू शकता. खूप खूप धन्यवाद मित्रांनो ही कथा ऐकल्याबद्दल. आणि अशाच प्रकारच्या कथा तुम्ही लिहित असाल तर मला नक्की पाठवा. तुमचं स्वलिखित साहित्य आणि तुमचा फीडबॅक तुम्ही मला DM करू शकता. त्याचप्रकारे शब्दफुले@gmail.com इथे तुम्ही मला ईमेल करू शकता. या सगळ्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. तर स्टे ट्यून. तर ह्या मजेशीर भयकथेबरोबर मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.